आपण सगळेच कधी ना कधी काळाच्या चाकात अडकून पडतो। कालचे अपयश, कालचे दुःख, कालची चूक ही सगळी आठवण आपल्या मनात खोलवर रुजून बसते आणि आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते। पण मित्रांनो, हे चुकीचे आहे। आपल्याला कालची चिंता सोडून पुढचे पाऊल टाकायचे आहे। ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह थांबत नाही, त्याचप्रमाणे काळाचाही प्रवाह थांबत नाही। आपण त्याच्या विरोधात लढू शकत नाही, पण आपण त्यासोबत वाहू शकतो। कालचे जे घडले ते इतिहास आहे, त्यात रममाण होऊन आपण आपला आज आणि उद्याचा बळी देऊ शकत नाही। J.K. रोलिंग यांची कथा आपल्याला याची जाणीव करून देते। ती एकदा बेरोजगार एकाकी आई होती। तिच्याकडे जगण्यासाठी फारसे काही नव्हते, पण तिने हार मानली नाही। तिने आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त केले आणि हॅरी पॉटर ही जादुई दुनिया निर्माण केली। आज ती जगप्रसिद्ध लेखिका आहे। तिचे उदाहरण आपल्याला सांगते, कालचे दुःख आपल्याला खचू शकते, पण ते आपल्याला थांबू शकत नाही। आपण सगळेच चुका करतो, आपण सगळेच पडतो, पण महत्वाचे म्हणजे आपण पुन्हा उठतो। आपण आपल्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो। आपल्याला आपल्या मनातील घाबरलेला बालक सोडून एक धाडसी युवक बनण्याची गरज आहे। काळ हा एक संधी आहे आपल्याला नव्याने सुरुवात करण्याची, आपल्या स्वप्नांना साकार करण्याची। आपल्याला फक्त पुढे पाऊल टाकायचे आहे, आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे, आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे। आजचा दिवस आपल्या हातात आहे। आपण आज काही करू शकतो, त्याचा परिणाम उद्या आपल्याला भेटेल। त्यामुळे आजच आपल्याला बदलण्याची गरज आहे। आजच आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे। तर मित्रांनो, J.K. रोलिंग सारख्या अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत। त्यांच्या कथा आपल्याला प्रेरणा देतात। कालची चिंता सोडून आजच्या संधीचा वापर करूया। आपल्या मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मक विचारांना आपल्या मनात स्थान देऊया। आपण सगळेच करू शकतो, आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे। धन्यवाद।